आज रेल्वेने दोन मुके पाठवले होते ज्यांच्या तोंडामध्ये जीभच नव्हती। एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर ते आले आणि का आले हाच मला प्रश्न आहे, कारण त्यांना काही बोलताच येत नव्हतं। एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी सांगण्यासाठी याल अशी अपेक्षा होती, पण ते फक्त एक्झामिन करून आम्ही तुम्हाला कळवतो, तुमच्याशी बोलतो हीच त्यांची उत्तरं होती। आम्ही जे मुद्दे मांडलेत आणि ते मुद्दे पूर्ण कसे करून घ्यायचे याच्या बाबतीत आम्ही नक्कीच ह्याच्यापुढे पाठपुरावा करू। आम्ही 2-3 गोष्टीच्या प्राकार्याने आम्हाला गर्दीच्या दिसतात, ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण आहेत, त्याची काही गरज नाही आहे। कारण जो माणूस ठाणा स्टेशनला येतो तो पुढच्या 5-7 मिनिटात ट्रेन पकडून निघून जातो, पण जे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होते। त्यामुळे ते स्टॉल्स तात्काळ हटवावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि पुढच्या 8 दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसणार नाही एवढं खात्रीने सांगतो। नाही, परंतु ते टेक्निकल चर्चा आहे त्यामुळे बंद दाराआड करू अशा पद्धतीने म्हणजे असं काय टेक्निकल आहे गुप्त काय? आता ते ऐकायला जाईन पुढे काय गुप्त आहे, कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही भोंगळ कारभार आहे तो यात पुन्हा एकदा दिसला। सतत लोक मरत आहेत, सतत ॲक्सिडेंट होत आहेत, त्याच्यावरही ते काही बोलत नाही आहेत। आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही ते काही बोलत नाही आहेत, त्यांना बंद दाराआड माझ्याशी चर्चा करायची आहे। सो या सगळ्या गोष्टी पाहतात त्यांचा गांभीर्य नाही आहे, ना रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे या सगळ्याचा, ना रेल्वेच्या कुठल्या अधिकाऱ्याला या संदर्भातलं गांभीर्य आहे। तुम्ही म्हणाला 2 मुके पाठवले होते हो, मुख्यमंत्री, तर त्यांना बोलतं करायचं काय औषध आहे तुमच्याकडे काय? आता तुम्हाला भविष्यात दिसेल हे सगळ्यांना बोलतं केलेलं आम्ही बोलतील हे सगळेजण, कारण याच्या आधी देखील आम्ही जे काही आंदोलनं केलेली आहेत तुम्हाला नक्की आठवत असेल की फेरीवाला जो रेल्वेच्या बाहेरचं आंदोलन होतं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं आणि आत्ता तुम्ही जर याल तर 99% फेरीवाले आता रेल्वे स्टेशनवरनं 150 मीटरमधनं गायब झालेले आहेत। 8 दिवसापूर्वी मी केलेलं आंदोलन आहे, प्लॅटफॉर्मला शेड नव्हती, आज जर तुम्ही जाल तर त्या संपूर्ण सगळे शेड लागलेले आहेत। ह्या देखील आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या यांच्याकडनं पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। किती दिवसाचा अल्टिमेटम असेल आणि ॲक्शन कधी असेल? मी तुम्हाला सांगतो 8 दिवसाचं आमचं हे अल्टिमेटम आहे। 8 दिवसानंतर जर याच्यावर कारवाई सुरुवात झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करून घेईल। आम्हाला त्या 8000 केसेसवर काम करायचं आहे, जे 8000 केसेस पेंडिंग आहेत, ज्यांची रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे आणि अशा कुटुंबांना जे मदत मिळालं पाहिजे होतं ते मिळत नाही आहे, त्या 8000 केसेसवर आम्ही पहिलं काम करणार। हे जी काही स्टेशन आहेत त्यांचं प्लॅटफॉर्मची साईज वाढली पाहिजे, प्रत्येक रेल्वेमध्ये एखाद दुसरा एसीचा डबा आला पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करेल। अनेक दिवस दिवा टर्मिनल्स व्हावं यासाठी देखील मनसेने आधी आंदोलन केलेली आहे, याच्यानंतर पुन्हा ती मागणी आपण धरून ठेवणार आहोत? नक्कीच आम्ही या सगळ्या गोष्टी धरून ठेवणार, पण आता जी सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती लोकांच्या सेफ्टीची आहे आणि आता आम्ही सेफ्टीवर काम करणार। मुंबई प्रवासी संघटनेला सोबत घेऊन सेफ्टीसाठी आम्ही काम करणार। तर याच्या आधी देखील बंद दरवाजाची नॉन एसी लोकल चालवण्याचा प्रयत्न केला गेला, पण दोन्ही वेळाचा प्रयत्न नसलेला होता। आता पुन्हा तोच उपाय मी तुम्हाला पुन्हा सांगतो, काल त्याने फक्त कालचा दिवस काढण्यासाठी ती घोषणा केली, ती अशक्य आहे। टेक्निकली ती गोष्ट होऊच शकत नाही, कारण जर तुम्हाला दरवाजे बंद केलेत तर तुम्हाला एसी लागणार। जेवढे दरवाजाच्या बाहेर उभे असतात किमान त्यांना हवा येत असते, आतमध्ये जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते पुढच्या 1 तासभर। सो ही अशक्य गोष्ट आहे। काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। एसी लोकल 238 आणणार असं सांगितलं गेलेलं आहे, चालवणार कुठे? आणि त्याचा खर्च देखील खूप आहे, तिकिटांचा परवडत नाही, त्यामुळे लोक जात नाही। मला सांगा 280 आत्ता प्रत्येक 3 मिनिटाला एक ट्रेन येते, 2 मिनिटाला एक ट्रेन येते, बरोबर आहे, तरीही आपल्याकडे हालत खराब आहे। 280 रेल्वेने एसी ट्रेन आणून चालवणार कुठं तुम्ही? तुमच्याकडे टायमिंग आहे का? शेड्यूलमध्ये टायमिंग देवायला जागा आहे का? कारण प्रत्येक 2 मिनिटांनी तुमची ट्रेन आहे। हे खोटी आश्वासन आहेत आणि ही पूर्ण होऊ शकणार नाहीत। आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवावं लागेल, कारण बदलापूरवरून जो प्रवासी विटीला जातो, CSTला जातो, तो त्याला 17-18 हजार रुपये पगार आहे। तुम्ही एसी ट्रेन आणून करणार का या सगळ्यामध्ये? माझं असं मत आहे की याला उत्तम सुविधा विविध मार्गाने देता येतील, त्या द्या, भार कमी करा, स्टेशनची संख्या वाढवा, 2 मोठे लांब लचक दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये एक नवीन स्टेशन येऊ द्या। 15 डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक लोकांच्या अडचणी दूर होतील, जो प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होईल। कारण अडचण अशी होती, एखादी जर मेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला सारून टाकतात
आणि त्या दरम्यान एका ट्रेनला येणारी लोक, दुसऱ्या ट्रेनला येणारी लोक, तिसऱ्या ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढत जाते. मग मेलसाठी एक वेगळी लाईन आहे का? तिचा वापर तुम्ही करणार आहात का? मग मेलसाठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता? लोकलच्या लाईन्सवरनं का पाठवता? 1, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरनी का पाठवताय? 6, 7, 8 नंबर तुम्ही नवीन आणलाय ना, त्याच लाईनला त्यांना ठेवा ना. सो या गोष्टी होत नसल्यामुळे हा भार वाढतोय. आपल्याकडे त्याचं जे प्लॅनिंग हवं आहे ते नाही आहे. आता तुम्ही जर पाहाल तर मुंबऱ्याचा जो कर्व आहे तो आम्ही अनेक दिवसापासून आमची लोक सांगतात, त्याच्यावर काम झालं नाही. पण तुम्ही दुसरीकडे काश्मीरला ते काम करून दाखवलं ना. सो काश्मीरसारखी जर गोष्ट तुम्ही करू शकता तर ही तर फार सोपी गोष्ट होती. करायला दानत हवी की आणि इच्छाशक्ती हवी. ती इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही आहे. म्हणून मुंबईला वेगळा मुंबईचा रेल्वे बोर्ड हवा आहे. ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेमच्या सोल्युशन इथल्या इथे आपल्याला शोधता येईल. 1,20,000 कोटी खर्च करून बुलेट ट्रेन बांधतायत. त्याऐवजी मुंबईकर सगळ्यात जास्त निधी, सगळ्यात जास्त पैसे हा रेल्वेला पुरवत असतो. मला वाटतं त्याचे थोडे तरी पैसे खर्च झाले असतील किंवा मी तुम्हाला सांगतो, हा फक्त भारतीय जनता पक्षाचा अट्टास आहे. बरोबर आहे. गुजरातवरनं मुंबईला येणाऱ्या ट्रेननी कोण जाणार आहे? इथनं गुजरातला कोण जाणार आहेत? मुंबईकर जाणार आहेत का? गुजरात काही दळणवळणाचं साधन आहे का? माझं मत आहे ते 1.5 कोटी रुपये जो खर्च करताय तोच जर आपल्या मुंबई रेल्वेवर केला असतात तर मला वाटतं की ही एशियातली 1 नंबरची रेल्वे झाली असती हो. पण फालतू खर्च करणं, गुजरातचं कनेक्टिव्हिटी वाढवणं एवढंच काम चालू आहे. याचा फायदा आम्हाला मुंबईकरांना बिलकुल नाही. सर, ऐरोली मार्गाचा देखील एक प्रस्ताव होता, तो अनेक वर्ष अजून रखडलेला आहे. तर कदाचित तो जर प्रस्ताव डोंबिवलीहून झाला तर कदाचित ठाण्याची गर्दी कमी होईल आणि गर्दी स्प्लिट होईल असं वाटतं. मला असं वाटतं की सगळ्यात मेजर जी गर्दी आहे ती ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, बदलापूर, अंबरनाथ या पट्ट्यामध्ये प्रचंड मेजर. या लाईनला काही नवीन करता आलं तर ती गर्दी स्प्लिट होऊ शकते. तुम्हाला इथले मधले स्टेशन्स वाढवावे लागतील. तुम्ही लोकांना बाहेर बिल्डिंग बांधायचे परवानग्या देताय, सगळं करताय, त्याचं करणार काय? ट्रान्सपोर्ट व्यवस्था कुठे आहे? रेल्वेनी लोक का प्रवास करतात? कारण जर तुम्ही डोंबिवलीवरनं निघालात तर ठाण्याला पोचायला 20 मिनटं लागतात आणि रस्त्याने 2 तास लागतात. तुम्हाला सगळ्या बाजूने ती व्यवस्था करावी लागेल. ट्रान्सपोर्ट व्यवस्था पण व्यवस्थित करावी लागेल. बसेसची संख्या वाढवावी लागेल. चांगल्या दर्जाच्या बसेस आणाव्या लागतील. TMTच्या बसेस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत. रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत. तरच हा भार कमी होईल. तुम्हाला दोन्ही बाजूने त्यावर काम करावं लागेल. त्याचा भार कमी करण्यासाठी नवीन स्थानक तयार केलं. अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे. काम मात्र तिथे दिसत नाही. काय वाटतं, श्रेयवाद सुरू आहे किंवा फक्त नाही, टेंडर ठरलेला नाही आहे कोण घेणार. हा सगळा लफडा आहे ना, हा टेंडरचा आहे. त्यावेळेला जर तो प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला जर तो 10,000 कोटीचा प्रस्ताव असेल तो आता पुढच्या 5 वर्षामध्ये 15,000 कोटीचा झाला असेल. पैसे वाढवण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही आहे. यांना काही लोकांची घेणं देणं नाही, कारण यांची मुलं काही रेल्वेनी प्रवास करत नाहीत, यांच्या घरातला कोण रेल्वेनी प्रवास करत नाही. त्यामुळे त्यांना कळत नाही आहे की ते लोकांच्यावर काय बितते रेल्वेनी प्रवास करणाऱ्यांना. मी काल त्या मुलांना भेटलो, जे पडले त्यातल्या एका मुलाला भेटलो. तो बोलतो आम्ही 3 दिवस जर लेट गेलो ना तर आम्हाला एक सुट्टी पडते. आणि आम्ही एका ट्रेन असं पकडूया की ह्या ट्रेनला गर्दी आहे म्हणून ती रेल्वे सोडली तरी पुढच्या येणाऱ्या ट्रेनला गर्दी नाही हे कोण कसं ठरणार? ती त्याच्यापेक्षा जास्त भरून आलेली असते. त्यामुळे आम्हाला कुठल्याही मार्गाने प्रवास करावाच लागतो. एखादी घटना अशी घडते की मग एखाद्याचं नशीब खराब असतं, तो पडतो ट्रेनमधनं. म्हणजे त्यांचं सगळं गेम आता नशिबावर आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आत्ता जाताना फक्त सिंगल तिकीट काढून जायची का? कारण येताना परत येऊ याची खात्री नाही आहे लोकांना. त्यामुळे रेल्वेने आता सिंगल तिकीट द्यायला सुरू केली पाहिजे. सिग्नल बंद झालं होतं. मला वाटतं की टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, त्याच्यानंतरही जर आपली मुंबई रेल्वे सुधारत नसेल तर करायचं काय आम्ही? हे असे अधिकारी पाठवतात. हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी होते आणि एक शब्द बोलायला तयार नाही. अपेक्षा कोणाकडनं करायची आम्ही? बोलायचं कोणाशी? सो यासाठी जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत जन आंदोलन उभं करत नाही ना, ठरवलं पाहिजे जाणारच नाही रेल्वेने. बघू कशी रेल्वे चालते. लोकांचा जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. या रेल्वेला जर सुधारायचं असेल ना तर लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि त्यातूनच रेल्वे सुधरेल. या आंदोलनात मनसे पुढाकार घेईल का नाही घेणार?
मनसे पुढाकार घेणार आणि मुंबई रेल्वेला चांगले दिवस आणणार.